3 चपात्या, 2 भाज्या, कोशिंबीर आणि भात. हॉटेलात 100 रुपयांच्या पुढे मिळणार आहे ताट. मात्र इथं या ताटाची किंमत आहे फक्त 1 रुपया. होय, फक्त 1 रुपयात हे शेतकरी इथं आपली भूक भागवतायत. ही कमाल आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची. राज्यात या बाजार समितीचा दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील शेतकरी इथं आपला कृषी माल विक्रीसाठी आणतो. दुष्काळामुळे यंदा बळीराजाचे हात रिकामेच राहिलेत. त्यात शेतात जे काही पिकलं ते विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यावर जेवणाचा खर्च नको म्हणून बाजार समिती सभापतींच्या संकल्पनेतून ही योजना साकारली. शेतकरी जेवणासाठी बाहेर जातो, मालाजवळ कोणी नसतं किंवा अशा पद्धतीचं आम्ही बाजार समितीच्या आवारामध्ये बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याला 1 रुपयाचं जेवण आम्ही ठरवलं होतं. आणि त्यात बाजार समितीचे 20 रुपये, 10 रुपये आडत्याचे आणि 1 रुपये शेतकऱ्याचे, जेणेकरून जे टेंडर काढील त्या हॉटेलधारकाला आपण द्यायचे. ब्रह्मपूर्ण असं या योजनेचं नाव आहे. शेतकऱ्यांसाठीच्या या योजनेत बाजार समिती आणि अडत व्यापाऱ्यांचं मोठं योगदान आहे. एका ताटासाठी साधारणपणे 30 रुपये इतका खर्च येतो. यापैकी 20 रुपये बाजार समिती आणि 10 रुपये अडते देतात. शेतकऱ्यांकडून नाममात्र 1 रुपये शुल्क घेतलं जातं. 1 रुपयामध्ये ज्या शेतकऱ्याला 60-70 रुपये, 80 रुपये, 100 रुपये देऊन सुद्धा पोटभर जेवण मिळत नव्हतं, तो शेतकरी 1 रुपयामध्ये पोटभर जेवून तृप्त होऊन हसत बाहेर चाललाय. आणि ही योजना राबवत असताना माने साहेबांच्या मनात जे होतं ते मी ते सत्यात आणून दाखवलं. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या योजनेमुळे शेतकऱ्याला मोठा आधार मिळालाय. राज्यातील इतर बाजार समित्यांनीही या योजनेचं अनुकरण केल्यास बळीराजाला मोठा दिलासा मिळेल. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.